हॅलो गाईज, आम्ही काल निघालो होतो मुंबईहून रात्री गुजरातला जातोय गिरनारला. आणि आम्ही मध्ये थांबलो होतो रात्री वापीला आम्ही स्टे केला. रात्री खूप थकलो होतो, हॉटेल्स मिळत नव्हते, नवीन असल्यामुळे इथले काही माहित नव्हतं आणि रात्री हॉटेल्स मिळतच नाहीत लवकर, त्यामुळे मग खूप धावपळ झाली, तर मग ते शूट करणं राहून गेलं. आता कुठे आपण? आता आपण आहे सुंदनला. आता आम्ही सुंदनला आहे, गुजरातला सीएनजी भरायला थांबलोय. त्यानंतर आम्ही पुढे निघू आणि त्यानंतर गिरनार, सोरटी सोमनाथ आणि जमलं तर द्वारकाही करणार आहोत. अचानक सुट्ट्या टाकून अचानक आम्ही निघालेलो आहे गुजरातला. ह्यासाठी पण ऍज युजल ह्यांना मनवावं लागलेलं आहे की जाऊया करून. सुट्टी नाही तर काय करणार, सुट्टी तर मिळाली पाहिजे ना. अचानक सुट्टी आणि ते पण गुजरातला. हे तर अचानक प्लॅन्स झाले तरच मजा असते ना गाईज. अचानक वाल्या प्लॅन मध्ये मजा असते. बरोबर. सकाळी 8:30ला मी वापीवरून निघालोय. मध्ये एक स्टॉप घेतला. मामा सकाळपासून ड्रायव्हिंग करतात. मामा, किती वेळात पोहोचू आपण? 7 वाजता गिरनारला. जय गिरनार. रात्री 10 वाजता आम्ही जुनागडला पोहोचलो. आणि समोर होता 10,000 पायऱ्यांचा एक सॉलिड चॅलेंज, गिरनार. जुनागडमध्ये एंटर होताना भिंतीवर महादेवाचे खूप सुंदर असे पेंटिंग्स दिसले आणि ते बघूनच असं वाटलं की ही ट्रिप खूप स्पिरिच्युअल होणार आहे. गिरनारच्या पायथ्याशी आम्ही आश्रममध्ये स्टे केला. रात्री आराम केला कारण सकाळी 4ला चढायला निघायचं होतं. सकाळी 4 वाजता आम्ही सुरुवात केली गिरनार चढायला. पण मस्त वारे वाहत होते, फुल फ्रेश वाईब. गिरनार म्हणजे अप्रॉक्स 10,000 पायऱ्या. आणि हा ट्रेक इझी नाहीये बरं का, म्हणून आम्ही काठी पण घेतली होती सपोर्टसाठी. आणि जेव्हा चढत होतो तेव्हा आजूबाजूला खूप सारे असे मंदिर होते. आमचा फोकस होता या सगळ्या सुंदर व्ह्यूज कॅप्चर करण्यासाठी. आणि तिथे आम्ही एका मंदिरात दर्शन घ्यायला थांबलो. ते होतं श्री रामांचं मंदिर. तिथे खूप छान असं भजन चालू होतं. रोपवे आहे गिरनारला, उषा ब्रेको नावाचा. पण तो सकाळी 7ला सुरू होतो आणि आम्ही 4लाच निघालो होतो, म्हणून फुल ट्रेक एक्सपिरियन्स घेतला. आणि चढत एक खूप सुंदर असं मुवमेंट आला. गिरनारवरून बघितलेला सनराईज, सगळा थकवा इन्स्टंट गायब. शेवटी आम्ही मंदिरपर्यंत पोहोचलो. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट, मंदिरमध्ये मोबाईल घेऊन जायला अलाउड नाही आहे, म्हणून आतले काही सीन्स आम्हाला कॅप्चर करायला मिळाले नाहीत. पण ते मुवमेंट फील करायला मिळालं, ते खूप स्पेशल होतं. गिरनार हा फक्त ट्रेक नाही, एक पवित्र स्थान आहे. आणि 1117 मीटर उंच, सौराष्ट्रामधील सगळ्यात उंच शिखर. हे दत्तगुरूंचं निवासस्थान मानलं जातं. आणि जैन धर्मातील नेमिनाथ यांचं मोक्षस्थान पण आहे. चढायला आम्ही पायऱ्या यूज केल्या. पण येताना आम्ही रोपवेने खाली आलो आणि वाव, वरून दिसणारे व्ह्यूज एकदम नेक्स्ट लेवल होते. फायनली आम्ही गिरनार कंप्लीट केला. आणि 9 वाजता परत आश्रममध्ये पोहोचलो. थकलो होतो पण खूप हॅप्पी. तर गाईज, आम्ही आता गिरनार करून आलेलो आहोत आणि आता आम्ही जातोय सोरटी सोमनाथला. आता आम्ही थांबलो होतो गिरनारच्या पायथ्याशीच एक आश्रम आहे. आश्रममध्ये आम्ही थांबलो होतो तिथे. आणि आता आम्ही तिथून निघतोय सोरटी सोमनाथला. आश्रमामध्ये थांबलो होतो. त्या आश्रमची सर्व्हिस जी होती ती खूप छान होती. म्हणजे त्या लोकांनी जेवणाला खूप छान चव होती, रूम्स खूप छान होत्या आणि सगळंच खूप छान होतं तिथे. त्यामुळं आश्रम पण छान मिळाला आम्हाला. आणि मेन म्हणजे ते गिरनार पर्वताच्या खालीच मिळालं पायथ्याशी. त्यामुळे तिथून पर्वत जवळ असल्यामुळे आम्हाला जास्त लांबही नाही पडलं. त्यामुळं खूप छान एक्सपिरियन्स होता इथला. हा होता आमचा गुजरात ट्रिपचा पार्ट 1 गिरनार. पार्ट 2 मध्ये भालका तीर्थ आणि सोमनाथ एक्सप्लोर करू. सो स्टे ट्यून्ड.